गुणाथश्च शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा, प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा। संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। असे सुरस, अवीट, पवित्र, गोड श्रीरामकथा। आज श्रीराम कथेचा द्वितीय दिवस। कालपासून तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। सन्माननीय दशरथजी इंगळे पाटील आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, दशरथजी पाटलाच्या वतीनं आमचे परमस्नेही हरिभक्तिपरायण प्रकाशजी महाराज बोदले, कुमार भाऊ देशमुख, लालासाहेब या सर्वांनी येऊन दिलेल्या निमंत्रणामुळे कालपासून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित भरत महाराज, पूजनीय बोधले महाराज, मृदंगाचार्य महाराज, व्यासपीठावरचे शेठजी महाराज, बसलेल्यात बरीचशी महाराज मंडळी असेल। नावं मला माहिती नसली तरी पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे। त्या सर्व महाराज मंडळीला, वारकरी मंडळीला, गंगा खेळून आले होळंबे सर, बराच लांबचा दौरा घातला, नमस्कार। उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, तुमच्याच गावाला होते मामा सर्व्हिसला, तुम्हालाही नमस्कार। हा, सर्व मान्यवर, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। भगवान शंकरजी सोबत माता पार्वतीजीचा विवाह झाला, 2 मुलं झाली, कार्तिक स्वामीच्या द्वारा तारकासुराचा वध झाला। असे काही दिवस गेले। एक दिवस प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वतीजी नम्रतेनं म्हणाल्या, मला पूर्वीची सगळे स्मरण आहे। तुमची पत्नी दक्षकन्या सती, माझं नाव तुमच्यासोबत रामायण ऐकायला अगस्त्य मुनीच्या आश्रमात ते व्यवस्थित ऐकलं नाही मी। नंतर मला पुन्हा जन्म घ्यावा लागला हिमालयाच्या पोटी। पुन्हा भाग्य माझं तुम्ही पती मिळाले। एक जन्म घेतला पण माझा संशय संपला नाही। जरा विचार करा, एक जन्म पार्वतीनं घेतला तरी रामायणाचा संशय संपला नाही। आमचं 2 ते 5 तिथेही तंबाखूला चुना म्हणून संशय घेतात ना लोक। आपल्याला नाही पडत रामायण का? अरे 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती। हा, याच्यातलं जळतंय काय मग? काही नाही। आणि मग कशी काय लंका जाळली? तिथून तंबाखूला चुना। अरे जिथं पार्वतीचा एक जन्म घेऊन संशय संपला नाही तर तुझा संशय कसा जाईल बाबा 3 तासात? हा, संशय प्रत्येकाला आहे। कथेचा जन्म संशयातून आहे। पण माता पार्वतीजी म्हणाल्या, मी पूर्वजन्मी तुम्हाला प्रश्न विचारायची परीक्षा वृत्तीनं, आता जिज्ञासा वृत्तीनं। तुमच्यासोबत पहिली वाद करायची, आता संवाद। ही भाषा समजून घ्या। परीक्षा वृत्ती आणि जिज्ञासा वृत्ती म्हणजे काय? अरे गुरुजी, आपण शिकवलेला विषय विद्यार्थ्यांना किती कळाला हे विचारतात, याला परीक्षा वृत्ती म्हणतात बरं का कुमार भाऊ। आणि काही समजलं काही समजत नाही तेव्हा विद्यार्थी उभं राहून गुरुजीला प्रश्न विचारतो, ही जिज्ञासा वृत्ती। ही मराठी समजून घ्या। माता पार्वती म्हणाल्या, मी पूर्वजन्मी प्रश्न विचारायची परीक्षा वृत्तीने, आता जिज्ञासा। पहिल्या जन्मी तुमच्यासोबत वाद करायची, आता संवाद। वाद वेगळा आणि संवाद वेगळा।
नमिताताई, एका वेळी सगळे बोलतात त्याला म्हणतात वाद, आणि एकाचं संपलं म्हणजे दुसरं बोलतं त्याचं नाव संवाद. म्हणून सुटसुटीत सांगतो, कौरव पांडवांचं बोलणं महाभारतातलं हा वाद, कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद. म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी शब्द काय आहे? कृष्णार्जुन संवादे. कौरव पांडव वाद आहे. आणि काही निष्पन्न असू शकत नाही, विनाकारण सुद्धा होतो बरं का शेठजी, त्याला वाद म्हणतात, विनाकारण. दोन महिला रेल्वेत भांडत होत्या खिडकीवरून, बंद कर खिडकी, खिडकी बंद कर. भांडण म्हटलं की आवाज वाढतो बरं का, खिडकी बंद करा, असं जमते का कुठे भांडण? मजा नाही बरं कुमार भाऊ, खिडकी बंद कर. का? गारठ सहन होत नाही मला, मला उकाडा नाही सहन होत. बंद कर खिडकी. नाही करणार. तुझीच गाडी आहे का? तुझीच आहे का? तुझ्या बापाची, तुझ्या बापाची. मी फुकट बसली का? मी फुकट. 3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली, कुमारभाऊ भरा प्रवासी होते, पोलीस पळत आले. अहो ह्या दोघीनं डोकं उघडलं, पोलीस आले. का भांडता मावशी? उकाडा सहन होत नाही म्हणून खिडकी उघडते. तुमचं काय म्हणणं आहे? मला गारठ सहन होत नाही, लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता, त्यानं पोलीस घेतला बाजूला, इकडे या, विनाकारण डोकेदुखी या दोघीची. का? 1 तास चालला, काय झालं काय? तुम्ही खिडकी पहा साहेब. आणि पोलीस खिडकीजवळ आला, ठोंबरे पाटील, काचच नाही. अरे बंद ठेवली काय आणि उघडी काय फरक पडतो? याला म्हणतात वाद. माँ पार्वती कहती है पहले जन्म में आपके साथ वाद करती थी, अब संवाद. पूछो देवी, आप कहते राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है. उस राजकुमार के बचपन की कथा को, यदि मैं संस्कार की वनगमन की, सीताहरण की, जटायुमरण की, दशरथ की, सेतुबंधन की, रावणवध की, राज तिलक की कथा को आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गई वो कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, और पूछने मेरी गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया. करेहु प्रश्न जगत हित लागी. जी कथा शंकरजी पार्वती आईला सांगतात तीच कथा याज्ञवल्के भारद्वाजजीला सांगतायत. वडंबेसर भारद्वाजजी सर्वांगाचे कान करून कथा ऐकत होते. कथा कशी ऐकायची याचं शास्त्र आहे. काही माणसं घाई कथेला येतात. इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कथेला आणि झटके घरच्या कुलपाला 5 वाजेपर्यंत. अरे जवळही नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, थोडे आहे चित्त साह्य झाली या. मग कथा कशी ऐकावी याकरता 1 मिनिट घेतो. पंढरपूरला जायला निघाले. सोनतीच्यासोबत 5 वर्षाचं बाळ लागलं. ते सासू म्हणली तू जागं पंढरपूरला याला नेऊ नको, 11 आणि 12 लाख यात्रा असते. म्हणतात नका. काय सासूबाई तुम्ही कमाल करताय, तुमचा नातू तर माझं बाळ सांभाळून आणेल. नेऊ नका म्हणते तर येऊ द्या येतं, तर नेऊ नका म्हणते तर येऊ द्या येतं, तर नेलं. दशमीलाच हरवलं ना भरत महाराज, दशमीला हरवलं. दशमीपासून ते चंद्रभागेच्या काठावर घाटावर बसून पाण्याकडे पाहू रडत होती. कुठं बाळ असेल काय, तोंड टाकून सासूला पांढऱ्या पायाची म्हणल तिकडेच का नाही मेली, थोपाड दाखवायला कशाला आली. 5 दिवस बिना अन्ना पाण्याची, बिना जेवणाची. 5 दिवसांनी एक कांजीच्या कपड्यावाले सभ्य ग्रहस्थ प्रदक्षिणा रोडनी जात होते. पोलीस चौकी समोरून जात असल्यानं पोलीसच्या सूचना त्यांच्या कानी येत होत्या. महत्वाची सूचना, आमच्याकडे 5 दिवसापासून 5 वर्ष वयाचा खाकी हाफ पॅन्ट, पांढऱ्या मॅनेला, गोऱ्या वर्णाचा, उजव्या हाताला काळा धागा, गोविंदा नाव सांगत आहे असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे. ज्याचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं आहे. कपडेवाले संबंध नाही बरं का शेठजी, पण पुढे आल्यावर एक मावशी त्याला रडताना बघितली घाटावर. तिथं आला अनोळखी माणूस, विचारलं का रडता मावशी? जोरात रडू लागली. का? तिला का रडता म्हणणार हे पहिलंच भेटलं 5 दिवसात. काय सांगू भाऊसाहेब, काय झालं काय? माझं एकुलतं एक पोर हरवलं. मला हे सांगा मावशी 5 वर्षाचं आहे का ते? उठून उभीच राहिली. खाके हाफ पॅन्ट, पांढरा मॅनेला, गोऱ्या वर्णाचा, उजव्या हाताला काळा धागा, गोविंदा नाव आहे त्याचं. अनोळखी माणूस जिच्या मुलाचं तंतोतंत वर्णन करतो तेव्हा जिचं बाळ हरवलं त्या बाळाची आई सर्वांगाचे कान करून वर्णन ऐकते. कथा तशी ऐकायची असते. याला म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता. तेवढे तल्लीन झाले भारद्वाजजी. याज्ञवल्क्याला भीती निर्माण झाली. मध्ये भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचं अनवधान, पण नाईलाज झाला, आवाज दिला भारद्वाजजी. डोळे उघडले आणि विनंती केली, महाराज 18 तारीख तक बीच में कभी भारद्वाज मत कहो, कथा सुनाते जाओ. आपकी कथा तपे हुए जीव को शांति का छिड़काव देने वाले. मी त्यासाठी सावध नाही केलं बाबा. मग तुम्ही काल रामकथेचं विचारलं, मी सांगितली शिवकथा.
या बाबत तुमचा गैरसमझ तर झाला नहीं ना। सच कहो महाराज, मुझे शिव कथा भी बहुत प्यारी लग रही। बस अब पता लगा है कि आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो। लक्षात घ्या, ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो राम कथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे। हे वक्त्यानं श्रोत्याची रामकथेच्या आधी शिवकथा सांगून घेतलेली परीक्षा। प्रथमय मय कैसी चरित भूता मर्म तुम्हार, प्रथमय मय कैसी चरित भूता मर्म तुम्हार। सुचि सेवक तुम राम के, रहित समस्त विकार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। प्रथमई मई कही शिव चरित पूजा मर्म तुम्हार, सुचि सेवक तुम राम के, रहित समस्त विकार सियावर रामचंद्र की। अब पता लगा है राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो। एक लक्षात ठेवा भरतजी, आम्ही इथे बसलो असलो वारकरी तरी आमचे अध्वर्यू कोण आहे? भगवान शंकर, हे लक्षात ठेवा। आम्ही नाथपंथी आहो। सगळ्या अभंग तुम्हाला पाठ आहे। आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्षासी केला, गोरक्षेवळ्याला, गयेनी प्रसादे, निवृत्ती दातार, इथपर्यंत वाचा। घरी गेल्यावर सगळे नाथ सापडतील। आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गयनीनाथ, निवृत्तीनाथ, आणि मग ज्ञानदेवा सारचो जवे। मग ज्ञानदेव रचल्या पाया, उभारिले देवातया। मग ज्ञानदेव वैष्णव मोठापणा आधी चला। आदिनाथ उमा बीज प्रगटाले, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे। आणि म्हणून अजूनही पहा, हे भांडणं, हे रैदास भांडणं अज्ञानी भक्तात आहे। शेठजी, तुमचा महादेव मोठा का आमचा विठोबा मोठा? अरे कशाला भांडताले का? तुमच्यात भांडणं लावून देतात ना, ते संध्याकाळी एकाच बाकड्यावर बटाटा वडा खातात रे। हे इथलं चाललंय, फिरवू नका कार्यक्रम। प्रकाश शेठजीला पटलं बहुत। महादेव मोठा का विठोबा मोठा? अरे त्यांचं एकमेकाचं केवढं प्रेम आहे हे तर पहा। आता काकड्याचे अभंग पुढच्या मंडईला पाठ आहे। रंभा विकनाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा नाथ, वाळवंटा पासुडी महाद्वार। काबापूर जाते, नादी लागू नका आमच्या। परत देश उत्तर सापडलं ना? त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, तिथं भगवान शंकर पांडुरंगाच्या भेटीला, आणि यांची चालली भांडणं। शंकर मोठा का विठ्ठल मोठा? का त्यांचं केवढं प्रेम आहे। ते अजूनही वारी करतात। होळंबे सर, कोण? महादेवजी। आता माघवारीची माणसं दिसतात रस्त्याला तुम्हाला। महादेवजीची वारी 1 मिनिटात सांगतो शेठजी। महादेवजी वारी करतात पंढरपूरची, आणि वारी म्हटलं की वारी करायला काही सुचत नाही। पडसी पताक, जर्मनचं ताट, झेंडा खांद्यावर चालला, बायको वैतागून गेलेली असते। बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात, कारण दिवस पेरणीचे ने चाललं झेंडा घेऊन। सांगून तर जा, काय बाजरी पेरू का गाजर गवत? तो म्हणतो तुझं वाटोळ हो दे संपदा सोहळा, नावळे मनाला लागला टकळ्या पंढरीचा। तसे महादेवजी निघाले पंढरपूरला जायला, तेव्हा पार्वती आहे ना आवाज, कुठे चालला तुम्ही? वारी आहे। तुम्हाला बरं वाटतं झेंडा उचलला चालला वारीला? आमची नाही इच्छा होत का? तुला काय वाटतं पार्वते? माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का तुला? 11-12 लाख यात्रा असते। पालाय लावू नका, मी येणार। येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं। मी कालच सांगितलं मोठे मोठे महादेव हो म्हणतात इथं। हा ना,
हो म्हणावं लागलं. पार्वती आईन महादेवराव पंढरीच्या वारीला जातात सेठजी, हे चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर पतिवर बंधना सरय सोड वक्र तुंड त्रिनयना. गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. आता थांबला ना पप्पा, पाहता काय माझ्याकडे? पप्पा थांबला. पार्वती काय आता केवढं अवघड झालं वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? अहो लागला पिंट्या मागत घ्या. मम्मी कधी बाळाच्याच बाजूनं बोलते. पिंट्या लहान आहे का? पिंट्या वागवायचा मला. हे बघा रागावू नका. आता पायी वारीचं कॅन्सल करा, आपली इंडिका काढा. इंडिका. नंदी बैला. नंदी बैलावर 3 जण बसले. पद्यामध्ये सांगतो, तुम्ही डोकं चालवा. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे, खचितचे नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. पायाची बेरीज 10 दिली. 10 चरण जयाला वारीचं वर्णन. 10 पाय, महादेवाचे 2, पार्वतीचे 2, गणपतीचे 2, बैलाचे 4. हिशोब करीत राहा. वारीचं चालू आहे. 10 चरण जयाला झाले 10 पाय. आणि चौपदी चालत आहे, चालतंय 4 पायाचं बसले 3. नयन हे 11 ज्या, डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2 डोळे, गळ्यातला सापाचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे आणि महादेवाचे 3 डोळे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे. 1 नंदीचं, 1 सापाचं, 1 गणपतीचं, 1 पार्वतीचं, 1 महादेवाचं. खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कान 8च आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान, म्हणून 8वरच बेरीज झाली. अष्टकर्ण. पशु जरी म्हणू द्या ते 2 पुच्छ तयार. शेपट्या 2च आहे. 1 बैलाचं शेपूट, 1 सापाचं शेपूट. हे वारीचं वर्णन महादेवरावचं. शेपट्या 2, पाय 10, डोळे 11, कान 8, तोंड 5. बस गेले पंढरपूरच्या जवळ. तिथलं सगळ्या तो सोहळा पाहाला. 90चे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजवील असे नाचत होते. लोभदली नादे लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महाअनुभव, एकची सिद्ध साधकारी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. पार्वती म्हणाली, तुमचा विठोबान तुम्ही या झेंड्यावाल्या वारकऱ्याच्या गर्दीत आपली हिंमत नाही. आणि मग तुला आनेगावला सांगितलं होतं. आता आलीच आहे थांब तळ्यावर. तळ्यावर थांबली पार्वती. तिथून गणपतीला घेऊन नंदीवरती स्वार होऊन महादेवराव चंद्रभागेच्या वाळवंटातून महाद्वाराकडे यायला निघाले. दर्शनबारी मंडपाच्या विरुद्ध बाजूला हनुमानजीचं मंदिर. आता ते मास्टर प्लॅनमध्ये अस्तव्यस्त झालं देवाचं. तिथपर्यंत आल्यावर वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? अरे माणसं चालता येत नाही या गर्दीतनं तुम्ही बैल घुसवला राव. वारीला आला का माणसं मारायला? महादेवजी म्हणाले, नंदी वारकऱ्यानं जर उलट्या पताका केल्या तर तुझं माझं काही खरं नाही. तू आता हनुमंतापुढे थांब. हनुमंता पांजे. बस आला बसा दशरथ राजे. 4 लेकरं होणार आहे तुम्हाला 5 वाजता. थोडा आनंदात राहा. इथले कथा त्यांच्यासाठी चालून राजा दशरथाकडे चालू. शेठजी बरोबर आहे का नाही? हा बस अजिबात टेन्शन घेऊ नका. अरे उधीर होई सुतचारी. हनुमंतापुढे नंदी थांबवला. नाहीतर नंदी मारुतीच्या देवळापुढे असण्याचं काही कारण नाही. तळ्यावर पार्वती, मारुतीच्या देवळापुढे नंदी. साक्षी आहे महादेवजी वारी करतात त्याची. आता पुढे गणपतीला घेऊन निघाले. घामाघूम झाले. नामदेव पायरीच्या वर आले. महाद्वारात
थकलो रे गणपती. मग या कोनाड्यात बैस. अजून त्या डाव्या कोनाड्यामध्ये तुम्हाला गणेशाची मूर्ती दिसेल. आता 2024 मधलं सांगतो, जा तुम्ही. 3 ठिकाणी ठेवले, वारी करतात महादेवजी याची साक्ष देतो. आणि मग राऊळात आले. पांडुरंगानं कैलासपती महादेव राऊळ्यात पाहला, डोळ्याला धारा लागल्या आनंदाश्रूच्या. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. म्हणून आधी शंकराची कथा सांगितली, ही वक्त्यानं श्रोत्याची परीक्षा घेतली. कथा तीच जे याज्ञवल्के भारद्वाजला सांगतात, जी कथा शंकरजी पार्वतीला कैलास पर्वतावर विशाल वटवृक्षाच्या सावलीत सुंदर गादीवर बसले शंकरजी, श्रोत्याच्या रूपात बसली पार्वती. कथा सुरू करायची असल्यामुळे महादेवाने स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करून प्रणाम करते झाले. धन्य धन्य बंदवू पाहिले सोहिरामो सब सीधी सुलभ जपति जिस नामो. बंदवू बाल रूप सोहिरामो सब सीधी सुलभ जपत जिस नामो. बरोबर आहे, शाबास. सोहिरामो सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. रूप सोहिरामो सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. ओ मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सूत शरत अजीर बिहारी. बंदहु बाल रूप सोहिरामो सब सीधी सुलभ जपति जिस नामो. बंदहु बाल रूप मंगल भवन मंगलहारी द्रौस दशरथ अजर बिहारी. मंगल का धाम अमंगल का हरण करने वाला, दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला उस बालरूप राम को मेरा प्रणाम. वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है देवी. निर्गुण निराकार का मतलब क्या होता है? अरे जो पैर बिगर चलता, आँख बिगर देखता, मुँह बिगर बात करता, कान बिगर सुनता है. सहज शब्द है. बिनु पद चलही सुनई बिनु काना कर बिनु कर्म करई बिधि नाना आनंद रहित सकल रस भोड़ी बिनु बाणी बकता बड़ जोगी. बिनु पद चलही, बरं का शेठजी, बिनु पद चलहीचा अर्थ होतो पायाशिवाय चालतो, बरं का होळंबे सर. पण एक मार्मिक अर्थ आहे बिनु पद चलही, त्याचं पदाशिवाय चालतं. हेही लावा डोकं. त्याच्याकडे कोणतंच पद नाही. पद नाही म्हणून कुमार भाऊ आजी माझी शब्दाचा प्रयोग नाही. किती चांगला कारभार करा तरी तुम्हाला 5 वर्षानं माझी लागतोच. लागला बऱ्याच लोकांना. माजी राष्ट्रपती, माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, माजी आमदार, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी असं वाचलं कुठं? माजी पांडुरंग, माजी भगवान शंकर,
या भानगडी या क्षेत्रात नाही का. हे पदाशिवाय चाललं, बिनु पद चलही यातला मार्मिक अर्थ आहे. पायाशिवाय चालतो हा सरळ अर्थ झाला, पण बिनु पद चलही पदाशिवाय चालतं ही मार्मिकता आहे. आणि माझीला हिंदीत भूत म्हणतात हेही लक्षात ठेवा. भूत माझीचं भाषांतर काय आहे हिंदीमध्ये? भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहाँ 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है या 3 घंटे में भूत भागता है. पळे भूतबाधा. हाँ बात जमलं. बिनु पद चलाई सुनई बिनु काना. कानाशिवाय ऐकतो किती? शंखाचा आवाज ऐकतो नवल नाही. चिट्टी के पैरों में घुंघरू बजता है, वही अल्लाह सुनता है. अरे मुंगी केवढी दशरथजी, मुंगीचा पाय केवढा आणि पायातलं घुंगरू केवढं, त्या घुंगराचा आवाज ऐकतो. सुनई बिनु काना. कर बिनु कर्म करई बिदिनाना. कर बिनु कर्म करईचा सरळ अर्थ आहे हाताशिवाय काम करतो. कर बिनु कर्म. दुसरा एक मजेदार अर्थ आहे. कर म्हणजे हात होतातच. कर म्हणजे हात. कर कटावरी ठेवण्याचा पाठ आहे तुम्हाला. कर म्हणजे हात, पण कर म्हणजे टॅक्स होतो हे लक्षात ठेवा. कर वसुली पथक. तिथं हात नाही घ्यायचा, तिथं कर म्हणजे टॅक्स घ्यायचा. मराठी लक्षात घ्या. कर. त्यानं पाडलेलं पावसाचं पाणी तळ्यात साचल्यावर नळ्याच्या द्वारा आमच्या घरी आल्यावर दुसरेच खाकी कपडे घालून टॅक्स वसुलीला येतात. पण पाऊस पाडणारा भगवान कधी 1972च्या दुष्काळात आनेगावला कर वसुलीला आला नाही का. कर बिनु कर्म करही त्याला म्हणतात भगवान. पार्वती माता मध्येच बोलली, मग हा तर ब्रह्म सगळ्याच्या हृदयात भरून आहे, तर त्याला पुन्हा माणसा शरीर धारण करण्याची गरज काय. त्याची 2 कारणं आहे पार्वती. पहिलं कारण असं आहे, साधक बाधक व्यवहार समान सत्तेत होत असतो. जे एखाद्या माणसाला झोपेतून जाग आली, पाणी प्यायची सवय, मग तयारीने झोपतं. उशाकडे स्टूल, चुलवर तांब्यात पाणी, फुलपात्र. झोपला, झोपेत पडलं, स्वप्नात लागली, तहान, अख्खा तालुका फिरतो, पाणी पाजा मरतो. और पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी आहे, मग तालुकाभर का फिरतो. याला म्हणतात सत्ताभेद. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं, म्हणून व्यवहार होत नाही. याची तहान केव्हा जाईल? हे स्वप्नातच आलं पाहिजे. फिरत फिरत आनेगावला त्याला एक स्वप्नात भेटलं पाहिजे वॉटर बॅगवालं, त्यानं पाणी पाजलं पाहिजे आणि हे गटागटा प्यायलं पाहिजे. स्वप्नातली तहान, स्वप्नातलं पाणी. जागृतीतली तहान, मग उशाकडचं पाणी. तसं पार्वते रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत, माझा परमेश्वर पारमार्थिक सत्तेत. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण. दुसरं महत्त्वाचं कारण आहे देवी, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, हो जब जब होई धर्म के हारी, बालही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम.
वेळेला धर्माची हानी अधर्माची वाढ होते त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. पार्वती कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी वामन होतो. पार्वती माता मध्येच बोलल्या, हे बघा पालायला लावू नका. नरसिंह होतो, वराह होतो, परशुराम होतो, वामन होतो, बसला बाकीच्याच बाता मारत. 3 वाजले ना. मग मुद्द्याचं बोला ना. राम कशासाठी होतो? त्याची 5 कारण आहे देवी. 5. मग सांगा ना 5च्या आत. हां, त्याची नका काळजी घेऊ. मग राम जन्माची 5 कारणं भगवान शिवजी माता पार्वती यायला सांगतायत. पार्वती, पहिले कारण आहे जय विजय द्वारपाल. सनत कुमार हे महात्मे प्रभु दर्शना करता येताना जय विजयाने अडवलं. कहा जा रहे प्रभु का दर्शन करना है, मत जाओ, हम द्वारपाल है, द्वारपाल की इजाज़त के बगैर आप नहीं जा सकते. हम भगवान के भक्त हैं, हमें इजाज़त की ज़रूरत नहीं होती. नहीं जाने देंगे, जाएंगे, नहीं जाने देंगे, जाएंगे, नहीं जाने जाएंगे. वाद वाढत गेला. सनत कुमारांनी शाप दिला. प्रभू दर्शनाकरता अडवता राक्षस वाल. प्रभूला ऐकायला गेलं. प्रभू बाहेर आले. काय केलं हे? त्यांना उशाप द्या. उशाप, तुमचं भजन केलं 7 जन्मात मुक्त होतील, पण विरोध केला तर 3 जन्मात. प्रभूने विचारलं, जय विजय, अरे तुम्हाला काय मान्य आहे? 7 जन्म भजन करून मुक्ती मिळवायची का 3 जन्म विरोध करून? जय विजयाने एकमेकाकडे पाहून विचार केला, का रे 7 जन्म हरिपाठनं काकडा करत बसण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु. पार्वते, तेच 3 जन्म राक्षस झाले. पहिला जन्म हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण, तिसरा जन्म झाला तो वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार एक कारण. दुसरे कारण, जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलेला आहे. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, जालंधराचं मरण तेव्हा होईल जेव्हा रुंदेच्या सतीत्वाला बाध येईल. तिच्या सतीत्वाला बाधारांचं काम मी करतो, तुम्ही लढाई चालू ठेवा. देवतांच्या सोबत जालंधराचं युद्ध चालू आहे. त्याच वेळेला स्वतः भगवान विष्णू जालंधराच्या रूपात रुंदेच्या महाली आपले पतिदेव आले म्हणून स्वागत केलं, बसायला दिलं, पूजा केली, कुंकुम तिलक, पुष्पहार, तीर्थही घेतला, आरती ओवाळली. इकडे खरा जालंधर युद्धात मारला गेला. घायल झालेले सैनिक पळत आले. महाराणी जी, महाराणी जी, क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. अरे जालंधर मारे गए तो घर में बैठा कौन है? खऱ्या स्वरूपात विष्णू प्रगट झाले. मै विष्णू वृंदा. काय प्रभू, माझ्या पतीच्या गैरहजेरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. तुम्हाला शाप आहे, पुढच्या जन्मी तुमच्या गैरहजेरीत तुमची पत्नी चोरीला जाईल. हा रुंदेनं दिलेला शाप. दुसरं कारण. तिसरं कारण सांगताना पार्वते, नारदानं दिलेला शाप. नारद शाप दीन एक बार, नारद शाप दीन एक बारा, कल्प एक ही लगी अवतारा, गिरिजा चकित भई सुनी बानी, नारद विष्णु भगत पुनि गानी, नारद विष्णु भगत पुनि गानी, नारद विष्णु भगत पुनि गानी. नारद शाप दिन 1:12. एकदा नारदाने दिलेला शाप. नारदाने दिलेला शाप शब्द ऐकला आणि पार्वती माता चकित झाल्या. नारद तो मेरे गुरु है, ज्ञानी गुरु है, और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते? शिवजी हंसने लगे, भवानी दुनिया में कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता है. उनका कौन मालिक है? कठपुतली का खेल है. सूत्रधार भगवान. वो तो ठीक है, लेकिन कारण कवण श्राप मुनी दीना, का अपराध रमापती कीना. असं काय कारण घडलं? तर शाप. यह प्रसंग मोई कहू पुरारी. मला हे सविस्तर सांगा असं पार्वतीचं म्हणणं. आणि नंतर महादेवजी म्हणाले, पार्वते, एकदा
हातामध्ये चिपळा आणि विना. नारदजी नारायणाचं नामस्मरण करीत निघाले. आपण शेठजी हात वर करा. शेठजी नाही तुम्ही सुद्धा, नुसतं शेठजीवर नका ढकलू. हा चलो. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण. हा वा वा. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण. वा वा. नारायण श्रीमन नारायण शाबास. हात वर. नारायण श्रीमन नारायण. दशरथजी खेरडा नाही काय आणेगाव नाही, आज बद्रिका. नारायण श्रीमन नारायण. सामूहिक भजन में और सामूहिक भोजन में बहुत आनंद है. रुक्मिणी नारायण. शाबाश. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. नारायण 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 हो. श्रीमन्नारायण नारायण. आवा. विठ्ठल नारायण रुक्मिणी नारायण. विठ्ठल नारायण रुक्मिणी. वा वा. विठ्ठल नारायण रुक्मिणी नारायण. विठ्ठल नारायण लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण हो. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 रुक्मिणी नारायण ओ नारायण नारायण नारायण. नारायण श्रीमन्नारायण. हे ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण. पार्वते नारायणाचं नामस्मरण करीत नारदजी हिमालयात गेले. हिमालयात गेल्यावर त्यांनी निरखी शैल सरी बिपिन विभागा. हे नीट ऐका शेठजी. नारदानं काय पाहिलं हिमालयात? पहिल्यांदा पर्वत, नदी आणि मग जंगल. 3 शब्द आहेत होय सर. निरखी शैल. शैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी, बिपिन म्हणजे जंगल. पर्वत, नदीन, जंगल. भरत महाराज एवढं पाहिल्यावर नारदाच्या मुखातले शब्द आहे. काय डोंगर. अरे मी काही बोललो का तुम्ही काऊन हसता हे कळत नाही मला कुमार भाऊ. हे इथलं सांगतोय मी.
तुम्ही भलतिकडेच जाता शेठजी. राईट नाही, हे इथलं चाललंय. निरकी शैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी, आणि बिपिन म्हणजे जंगल. आणि मग नारद म्हणाले, काय डोंगर, काय नदी, काय झाडी, काय हॉटेल नाही होतं म्हणा. बस सगळे ओके होतं तरी पण जाऊ. तिथे एक आश्रम आहे, त्या आश्रमात नारदाला समाधी लागली. समाधी लागल्यावर इंद्र देवाचा राजा बेचैन झाला. त्याला वाटलं याची समाधी यथासांगरित्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून इंद्रदेवानं कामदेवाला पाठवलं नारदाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं. खूप प्रयत्न कामदेवानं केले दशरथ पाटील, पण नारदाची समाधी भंग झाली नाही. उलट कामदेव हारला, नारदाचा विजय झाला. पण कामदेवानं 3 गोष्टी केल्या. नारदाची स्तुती केली, नारदाला नमस्कार केला, नारदाला हार घातला. या 3ही घटना खतरनाक आहे. सावध राहा बरं का याच्यापासून जन्मभर. पहिली स्तुती, खूप सावध राहायचं कुमार भाऊ. कुमार भाऊला काय सांगायची गरज नाही, मारवाड्याला लाजवील असा चाललो आहे कार्यक्रम. ते नाही सापडत कोणाला. हे शेठजी त्यांच्या पुढे तुम्ही, मला माहिती मारवाडी नापास होईल, सापडत नाही ते. आता त्या आठवणी आल्या आम्हाला. आता देशमुख मामा असते तर मला वाटतं 7 दिवस गेलेच नसते घरी. बरं जाऊ द्या, आहे तरी चांगली चालू आहे व्यवस्थित परंपरा. शेठजी आहे. स्तुती पहिला धोका कुठून आहे? दशरथ पाटील सावध राहा. अति प्रिय बोलणारी माणसं, अति गोड बोलणारी माणसं, अति पाया पडणारी माणसं, अति नम्रता धारण करणारी माणसं अत्यंत धोकादायक. त्यांच्यापासून सावध राहायचं. ते तुमच्या खांद्यावर हात ठेवतात तेव्हा तुम्हाला वाटतं शाबासकीसाठी ठेवला. नाही, तुमच्या खांद्यावर हात ठेवून देवाकडे प्रार्थना असते त्यांची, लवकरात लवकर याला खांदा द्यायला मिळावा. स्तुती. त्याच्यापेक्षा फाडफाड बोलणारी, कडवट बोलणारी, जहिरी बोलणारी, तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल याचा विचार न करणारी, ही माणसं 1 नंबरची सज्जन असतात. हे लक्षात ठेवा. ते मनात काही ठेवत नाही, काय असेल ते तोंडावर. स्तुती. नमस्कार. नमस्कार बरं सांगतो 2 मिनटात. हा 3रा टप्पा आहे भरतजी. 5 टप्पे आहे. पहिला सलाम आहे, 2रा राम राम आहे, 3रा नमस्कार आहे, 4थं पाया पडणं आहे, 5वं दंडवत. शब्द सहज आहे पण एकाने वाढतंय म्हणून. सलाम एकाच हाताचा असतो. सलाम मुस्लिम धर्मात प्रिय आहे ते. दंडवत महानुभाव पंथात, रामराम हिंदू धर्मात. हे सगळे बरं 1 मिनटात सांगतो, वाढवत नाही पण लागला विषय म्हणून. आता ते काय टवकारले साधू सगळे. सलाम वालेकुम. सलाम एकाच हाताचा असतो. सलाम सलाम. आणि हा शब्द आमच्या संत तुकोबाराणी स्वीकारला. तीन सोहम सब करे सलाम, मुख बैठा राजा राम. अभंग हिंदी आहे पण तीन सोहम सब करे सलाम, मुख बैठा राजा राम. सलाम वालेकुम. सलाम एका हाताचा. राम राम मध्ये प्रकरण वाढतं. एका हाताने नाही जमत, 2रा जोडावा लागतो तेव्हा होते राम राम. हे चाललं वाढत. आता पहिला सलाम एका हाताचा आणि राम राम 2 हाताचा. हा राम राम. नमस्कार मध्ये हात तसेच ठेवून थोडं डोकं वाकवायचं तेव्हा होतो नमस्कार. हे हळूहळू प्रकरण चाललं, दंडोतपर्यंत जायचं आपल्याला. बस मजा आहे. एका हाताचा सलाम, 2 हाताचा राम राम, दोन्ही हात तसेच ठेवून थोडं डोकं वाकवलं की झाला नमस्कार. आणि डोकं पायावर टेकवलं म्हणजे होतं पाया पडणे. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या. आणि दंडवत त्याच्यातच अर्थ आहे. दंड म्हणजे काठीन, वत म्हणजे प्रमाणे. काठी धरायची सोडून द्यायची. जशी काठी पडते ना जमिनीवर तसं पडणे याला म्हणतात दंडवत. दंडापरी काही नोरी नुर व्हावी. बस याच्यात नमस्कार. नमः करोती. नमस्कार केला बरं का शेठजी. आणि हार
कामदेवाने नारदाला हार घातला. आता हार म्हणजे त्याच्या कृतीहून नाव पडलं शेठजी, नाही तर ते पुष्पमाला आहे. तुम्ही सत्यनारायण करता तेव्हा ब्राह्मण पुढे म्हणतात, तुम्हाला मागं म्हणावं लागते. म्हणा माल्यादिनी माल्यत्या दिनी माल्यादिनी माल्यत्या दिनी सुगंधिनी वै प्रभो मया हृतानी पूजार्थम पुष्पामी प्रतिगुह्यताम पुष्पम समर्पयामी फुलवा. हार घालायच्या वेळेला पुष्पमाला समर्पयामी. अरे याचं नाव जर पुष्पमाला आहे तर याला हार का म्हणतात शेठजी? त्याच्या कृतीहून नाव पडलं. ज्याच्या हातात हार असतो ते उभं राहतं, सरळ घालून घ्यायचा असतो ते मुंडकं वाकवतं. खरं आहे ना? म्हणजे हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून त्याला हार म्हटल्या जातं. नमस्कार, स्तुती आणि हार 3 गोष्टी केल्या कामदेवाने. नारदाला अभिमान झाला. नारद त्याला सांगत सुटला, पठ्यानं काम जिंकला, पठ्यानं काम जिंकला. महादेवाकडे गेला, इंद्राकडे गेला, ब्रह्मदेव सगळं. विष्णू भगवंताला सांगितल्यावर भगवंताला वाटलं आता याला सावध केलेला बरा, म्हणून ज्या जंगलातून नारदजी जातात तिथे मायावी नगर तयार केलं. शतयौजन विस्तार, 400 कोसाचं नगर. त्या नगराचा राजा शीलनिधी, आपली विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात माया, तिचं लग्न. देशोदेशी राजकुमार आले तिथे नारदजी. नारदाने विचारलं राजकुमारांना, एवढी एकत्रित राजकुमार येण्याचं कारण काय? अहो त्या विश्वमोहिनीचं शीलनिधी राजाच्या कन्येचं लग्न आहे. आता नारदजी आत आले. शीलनिधी राजानं बसायला दिलं, पूजा केली. आपली मुलगी विश्वमोहिनी पुढे आणून बसवली. विश्वमोहिनी म्हणजे प्रभूची माया, विश्वाला मोहून टाकते म्हणून तिचं नाव आहे विश्वमोहिनी. आणि जेव्हा नारदजी, बाबा हिचं भविष्य सांगा, नारदानं तोंडाकडे पाहायला सुरुवात केली. जे मोहित झाले, पागल झाले. नारदाला वाटलं बापरे, काल तर पेपरला दिलं पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम, पण एवढं सौंदर्य जगात आहे. आधी कळलं तर मी कालचा पेपराला दिलं नसतं इथं जाहिरात. आता काय करावं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. तोंडाकडे काय पाहता बुवा, हात बघा ना. नारदाने सांगितलं, ज्याला माळ घालल तो 14 ब्रह्मांडाचा मालक होईल. मग सोयीवर बघून जा ना बाबा, समय नाही मेरे पास. नारदजी गेले जंगलामध्ये, विचार करतात काय केलं म्हणजे ती पत्नी रूपात मला प्राप्त होईल. प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहे. लग्नामध्ये मुलीला विचारा, ती म्हणती मुलगा रूपवान असावा. मुलीच्या आईला विचारा, जावाई धनवान असावा. मुलीच्या बापाला विचारा, ते म्हणतात शिकलेला असावा. मुलीच्या भावाला ते म्हणतात कुलवान असावा. अक्षता टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, जेवणाचा बेत चांगला असावा. आहे ना, आवडी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जन. आणि म्हणून हरिसन मागो सुंदरताई. नारदाने ठरवलं देवाला सौंदर्य मागावं. जंगलात आले नारदजी, डोळे मिटले बरं का हरिदास, आणि देवाचा धावा केला. प्रसन्न झाले. काय पाहिजे? बस सुंदर बना दो. तथास्तु म्हणून देव अंतर्धान पावले. शेठजी सगळ्या नारद सुंदर केला हो, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. आता नारदाचं तोंड पाहता येईना, स्वतःकडे पाहू लागलं. सोन्यासारखी कांती, बस नंबर मेराही लगनेवाला आहे. नारदजी जेव्हा मंडपात पहिल्या लाईनमधल्या आसनावर येऊन बसले, सर्वांचं लक्ष नारदाकडे. नारदाला वाटायचं सगळ्यात सुंदर आहे म्हणून लोक माझ्याकडे पाहतात. लोक विचार करायचे एवढं देखणं आहे, तोंडात कसं फेल गेलं. एवढ्यात विश्वमोहिनी फुलाची माळ घेऊन आल्या. बरोबर तिनं बघितलं, सखीला सांगितलं, सखी मरिकट बदन भयंकर देही श्रीराम, देखत हृदय क्रोध बातेही श्रीराम 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 मरकट बदन. सखी मेरे पिताजी को बुला. पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडाल के बाहर. पुन्हा लाईन सोडून दिली. दुसरी, तिसरी, चौथी, शेवटच्या लाईनमध्ये राजकुमाराच्या रूपात भगवान बसले. त्यांच्या गळ्यात पुष्पमाला घातली. भगवान तिला घेऊन जातात. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, 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 दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. लुक सम सब भयउ निरासा, समाज सब भयउ निरासा, लुक सम सब भयउ निरासा, समाज सब भयउ निरासा. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, लुक सम सब भयउ निरासा, दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, रूप समाज सब भयउ निरासा. ती त्याचीच आहे, दैवी हेशा गुणमयी. समाज उदात झाला. नारदजीला बाकीचे म्हणले का आमचं जाऊ द्या बाबा, तुमच्यासारख्या देखण्यालाही डावललं. जाऊ द्या रे, पारक आहे का तिला रूपाची? कोण म्हणतंय? ज्याचं तोंड बंदराचं आहे. तिला पारक नसू दे बाबा. तुम्ही तोंड पाहिलं का आरशात? मला आरसं सांगता आले का राक्षस व्हाल?
ताड 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 नारदजी जंगलात आले. स्वच्छ पाण्याचं तळ बघितलं शेठजी, आणि त्या पाण्यामध्ये स्वतःला पाहिलं तर तोंड बंदराचं. बापरे, म्हणून लोक माझ्याकडे बघायचे का? मला वाटायचं देख नाही म्हणून लोक पाहतात. राग आला नारदाला. कोणाचा? विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही हो, मग देवाचा. कारण लेखा नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडे हलू हलू, शेंडे हलू हलू, शेंडे हलू हलू, जन्मभर नारायण 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 भजन केलं. मला बंदर केलं का? तू सापडला पाहिजे. लाल डोळे नारदजीचे. योग असा तिकडनं स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथात दोघी बसल्या होत्या, विश्वमोहिनी आणि लक्ष्मी. नारद रस्त्याच्या काठाला होते. तिथंच रथ उभा केला बाबा, रथ तिथंच उभा केला. नारदाचे डोळे टोमॅटोसारखे लाल. आता जिच्यासाठी तडफडलं ते रथात बसल्यावर बघितल्यावर काय वाटलं असेल? तरी बोलले नाही, क्रोध आवरला. देवच बोलले, आने गाव का, बसा ना गाडीत. आता हे विनाकारण रॉकेल झालं ना आगीत. आता बिघडला नारद बाबान, धरले लगाम घोड्याचे. पर संपदा सकवणी देखी तुम्हारे ईर्षा कपट विशेषी, मत सिंधू दरबारायो सुरणविषयी पाण करायो. कपटी आहे देवा तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी तर ब्रह्मांडात नाही. काय कपट केलं? विचार मला, काय कपट केलं? 14 रत्न समुद्रातून निघाली तर वाटप काय केला? मी उभा होतो विना घेऊन. असुर सुरा विशेषंकैर अप्रमामणी चारू, दारू पाडली दानवाला, जहर महादेव रावला. हा, आणि लक्ष्मीनं कौस्तुभ मणी स्वतःच्या वाट्याला. ओळखत नाही का तुला? तू कसा आहे? स्वार्थ साधक कुटील, सदा कपट व्यवहारू. अरे परम स्वतंत्र सिर पर कोई, मनमानी कारभार करतो का? विचारणार कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली, याची पळ्यावाला किती बोलतंय 2 वाजल्यापासून, तुम्ही नुसतं गटगट ऐकता. बोलू दे लक्ष्मी, बोलू दे म्हणता म्हणता देवाचं रडणं सुरू झालं. आता लक्ष्मीला प्रश्न, तुम्ही रडता? मग तो हुंदके देऊन, का रडता प्रभू? लक्ष्मी, या नारदाच्या तोंडून मी जन्मभर माझं गुणगान ऐकलं. याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली पहिली वेळ आहे. आणि ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते ना लक्ष्मी, त्यानं आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल बोल नारदा. कपी आकृती तुम कीन हमारी, मला वानराचं तोंड दिलं का? पुढच्या जन्मी तुला वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. हां, मंजूर आहे, बोल. मला सामान्य मानवाचं शरीर, तुला माणसाचा देह धारण करावं लागेल. हे बी मंजूर आहे, बोल. या विश्वमुनीच्या विरहानं तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. हे बी मंजूर है. जब हरिमाया दूरी निवारी नहीं ते रमान राजकुमारी. एकटे भगवान नारद जी घावले, प्रभु आपको द्वेष आप अस्वीकार कर, तुम्हारी क्या ताकत है, मेरी इच्छा थी. काय करू? अरे काम जिंकायचं असेल तर रामाचं भजन, पण अहंकार जिंकायचं असेल तर शंकराचं भजन. जपऊ जाय शंकर सतनामा. नारदजी निघून जातात. हे तिसरं कारण संपलं. चौथं कारण सांगताना मनू आणि स्वतरूपा राणी दोघांना खटत तपश्चर्या तपांती प्रभू प्रसन्न. काय पाहिजे? पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं. ते दशरथ कौशल्या होतात. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. प्रभू म्हणाले, माझ्यासारखा कुठून आणू? मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. म्हणून रामचंद्राला जन्म घ्यावा लागला. हे चौथं कारण. 5वं कारण नीट आहे काय? कैकई देशाचा राजा, त्याचं नाव सत्यकेतू. सत्यकेतू राजाला 2 मुलं, एक प्रताप भानू, एक हरिमर्दन. धर्मरुची नावाचा प्रधान. प्रताप भानूच्या स्वाधीन राज्यकारभार सोपवला आणि सत्यकेतू राजा हरिचिंतन करू लागला. प्रताप भानू नावाप्रमाणे प्रताप गाजवला. शेठजी सगळे राजे जिंकले, स्वतः चक्रवर्ती राजा झाला. एक दिवस प्रताप भानू शिकार करण्याच्या उद्देशानं सैनिकासह जंगलात गेला. सैन्य एका बाजूला गेलं आणि प्रताप भानू एका बाजूला गेला. वाट चुकला. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात त्याला मारण्यासाठी प्रताप भानू पुढेही वाट चुकला. संध्याकाळ झाली आणि कपटमुनीच्या आश्रमात आला. कपटमुनी कोण? यानंच एकेकाळी जिंकलेला राजा, तो साधूच्या वेशात राहतो. त्यानं बरोबर ओळखलं, हा मला जिंकलेला प्रताप भानू आहे. पण प्रताप भानूला वाटलं हा जंगलातला तपस्वी महात्मा आहे. त्याने विचारलं, को तुम कसं बना फिरे हो केले? सुंदर जीवा जेवरे चक्रवर्ती के लक्षण तो रे देखत दया लागे अति मोरे. तुम्ही कोण आहात? नाम प्रताप भानू अवनीसा तासू सचिवमय सुनी मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा, त्याचा मी सचिव आहे. कपटमुनी हंसला. क्यों झूठ बोलते साधु संतों के पास? अरे आप स्वयं प्रताप भानू हैं. तुम्हारे पिता का नाम सत्यकेतू, भाई का नाम हरिमर्दन, धर्मरुची नाम का प्रधान कैके देश. तो बाबा एवढं तंतोतंत कसं काय कळतं तुम्हाला? अरे गुरु प्रसाद सब जाणे राजा, गुरुच्या कृपेनं सगळे कळतं. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे बाबा. आंघोळ करू नये. आला, गुरु दीक्षा दिली.
झोप घे बाबा. बोल ना. एक इच्छा आहे माझी, चंद्र सूर्य असेपर्यंत माझं राज्य राहावं. उपाय आहे ना? काय? ब्राह्मण मंडळीला जेवायला द्यावं लागेल. किरकोळ गोष्ट आहे बाबा. नाही पण पुढचं ऐक ना. स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल आणि ते ब्राह्मण भोजनानंतर तुला आशीर्वाद देतील. मग तुझं राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. आता झोप घे. त्याला योग मायेच्या द्वारा उचलत्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी जागा झाला स्वतःच्या नगरामध्ये. बापरे, माझे गुरु सामर्थ्यशाली कधी येतील. आणि एक दिवस कपटमुनी आले बरं का शेठजी, आणि ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं. कपटमुनीकडे स्वयंपाकाचं नियोजन दिलं. भरत महाराज कपटमुनीनं कपट केलं. अन्नामध्ये हरणाचं मांस आणि बसले जेवायला ब्राह्मण. आता सुरुवात करणार होते. आकाशवाणी झाली. उपरोहित जवनार बनाई चरस चारि विधि दशश्रुति गाई माया मैत्रिणी कीनी रसोई विंदन बहुगण सकैन कोई. विविध मृगन करया मिश्रमा कही मा विप्र मा सुखल साना भोजन का सब विप्र बुलाए पद पकारी सादर बैठाए. पंक्ति बस गया. जेवणाला सुरुवात करणार. परुषणाच्या बैल हाके बाई पाला बाई आकाशवाणी तै काल. आकाशवाणी. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ आय बडी हानी अन्न नाही खाऊ. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ. ब्राह्मणांनो उठा, जेवण करू नका. हरणाचं मांस मिक्स आहे. धर्मभ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले, पण शाप दिला. प्रताप भानु, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में आप राक्षस बनोगे. इतने बलवान, आपको मारने के लिए भगवान का अवतार लेना होगा. हे 5वं कारण. सगळ्या राजांनी सामूहिक हल्ला केला. होळंबे सर, प्रताप भानूचा परिवारासहित नायनाट झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. हरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला आणि धर्मरुची नावाचा प्रधान होता तो बिभीषण झाला. तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. थोडंसं भरतजी, थोडंसं म्हणजे एक रावणाच्या 2-3 पिढ्या सांगतो मी. आता हे ऐकणारी मंडळ, शेठजी तुम्ही म्हणलं नाही का, हे कोण्याच बाबांनी सांगितलं नाही तुम्हाला, पण आज माझा मूड आहे, सांगतोच. रावणाची आजी कुमारी आहे, आजोबा ब्रह्मचारी आहे, हे माहिती होतं तुम्हाला? बरं सांगतो मग, आता नीट ऐका. अरे कसं काय असं? तसंच आहे, असं कसं तसंच. आजी कुमारी आणि आजोबा ब्रह्मचारी. ब्रह्मदेवाचा पुत्र, जाऊ द्या 3री पिढी सांगतो. ब्रह्मदेवाचा पुत्र पौलस्त्य मुनी, वेदाध्ययन केलेलं आणि वेदावर प्रवचन करायचे, पण त्यांची पद्धत होती, समजा प्रवचन 4 ते 5 आहे, भरतजी प्रवचन सुरू करताना ते डोळे बंद करायचे. 1 तास डोळे उघडत नव्हते. प्रवचन संपलं म्हणजे डोळे उघडायचे तासाने. आणि श्रवणाला कोण? राजाच्या मुली आणि ऋषीच्या मुली, 2च पार्ट्या, माणसं नाही. आता हे नीट ऐका. प्रवचन पौलस्त्य मुनीचं ऐकायला राजकन्या आणि ऋषिकन्या. बरेच दिवस चाललंय. 1 दिवस यांनी प्रवचन सुरू केलं, डोळे बंद केले. 1 तास डोळे बंदच होते, पण 1 तासात दोन्ही पार्ट्याची भांडणं बसण्याच्या जागेवरून. ऋषीच्या मुलीन राजाच्या मुलीन एकमेकीचे केस ओढून थोबाडात मारून रक्तबंबाळ, दात पडले काहीचे, डोळे फुटले काहीचे. याला बाबाला माहीत नाही, तासभर प्रवचनात रंगला बाबा, आणि त्यांची भांडणं दोन्ही पार्ट्याची. 1 तासाने डोळे उघडले होळंब सर.
रक्तबंबाळ झाल्या होत्या मुली, राजकन्या आणि ऋषिकन्या. राग आला. रे प्रवचनात भांडताय, शाप आहे माझा. उद्या जो माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. झालं. दुसऱ्या दिवशी कोणीच नाही ऐकायला. अरे का कोणीच नाही. पण जी आज आली नव्हती, जिला माहीत नव्हतं आजचं प्रकरण, ती एकटी झाली. तृणबिंदू ऋषीची मुलगी, तिचं नाव इलविला. हे रावणाची आजी आहे. हां, लक्षात राहील का? राहील का लक्षात? जमलं. तिचा बाप तृणबिंदू ऋषी, त्याची मुलगी इलविला, आणि ती प्रवचन ऐकायला आलेली. 1 तास प्रवचन ऐकलं. एकटीच होती त्या दिवशी. 1 तासाने डोळे उघडले होळिंबे सर. इलविला. तिनं पहिलं विचारलं, बाबा बाकीच्या आल्या नाही आज? तुला माहित नाही? नाही ना. अरे काल भांडल्या त्या, मला आला राग. काल भांडल्या म्हणून मी त्यांना शाप दिला. उद्या जी कोणी माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. ताडकन उभी राहिली. बाबा मी तर ऐकलं प्रवचन, तू गरोदरच राहशील. पण काळजी करू नको बेटा, महान तपस्वी तुझ्या पोटी जन्माला येईल, तो विश्रवा मुनी, रावणाचा बाप. म्हणून आईचं लग्न नाही, बापाचंही नाही, तो ब्रह्मचारी ही कुमारी. आता कळलीन भानगड? बस बस जमलं. आता पुढे जा. आजीन आजोबा झालं कुमारीन ब्रह्मचारी. इथपर्यंत मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. तो जन्माला आला, तो विश्रवा मुनी. विश्रवा हा रावणाचा बाप. आणि विश्रवा मुनीला बायका 5. आता कसं वाटेल तुम्हाला? 5 बायका होत्या. एक इडविडा. लिहून घ्या होळंबे सर, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. हे ब्रह्मपुराण आहे, त्याच्यामुळे रामायणात नाही ते. पण ते जोडावं लागते आम्हाला, वेल्डिंग करावं लागते ना. पिढ्या तर शोधावं लागेल. काय आकाशातून पडला का रावण? हां, 5 बायका लिहा. इडविडा, देवदर्शिनी, कैकसी, पुष्पोत्कटा, बाका. किती झाल्या? म्हणून हे, अरे हे शाळेतल्या शिकवण्यापेक्षा कठीण आहे भाऊ. म्हणून लेकरू आडवं आलं तरी आमची एक जाती विसरून बायको त्याच्यातली का, मग झालं 4च पिढ्या राहिल्या. असं होते. हा विषय कठीण असतो. हां बरं, इकडे याच्यात लिहून थोडंच आहे ते. ते घोकून यावं लागतं. इथं क्लास घ्यायचा असतो. हे ठोकाठोकी थोडंच चालतंय. पुन्हा एकदा, इडविडा, देवदर्शिनी, पुष्पोत्कटा, कैकसी, बाका. हां, या 5. आता पुन्हा ऐका. 11 जण आहे हे. 11. इडविडापासून झाला पहिला कुबेर. हा रावणाचा मोठा भाऊ, सावत्र भाऊ. कुबेर, हां, कुबेर धनाचा राजा. बरं का दशरथजी, कुबेर धनाचा राजा, रावणाचा मोठा भाऊ आहे, सावत्र आहे. इडविडापासून झाला कुबेर. देवदर्शिनीपासून झाला विश्रवण. कैकशीपासून झाला रावण. पुष्पोत्कटापासून 3 झाले. कुंभकर्ण, बिभीषण, शूर्पणखा. 6 झाले का? हां जमलं. आता बाका राहिली ना. बाकापासून महोदर, प्रहस्त, महापार्श्व, खर आणि कुंभीन. हे 5 जण आहे. असे 11 जण आहे. होळंबे सर, जमलं. जमलं. आता इकडून मागं गेलतो. आता पुढे जाऊ आपण. तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. तपांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा. मला मरण नको, रावण म्हणतोय. अरे मीच मरतो, दुसरं काय माग? नाही, मरण नको. अरे मीच मरतो.
आता ज्या दुकानात जे मिळतं का नाही शेठजी, त्याची मागणी करायची असते. हां, कुमार भाऊ तिकडची गोष्ट आहे. लग्न होत नव्हतं रे बा. 40 वर्षाचं होईपर्यंत हे प्रयत्न करीत फिरलं. याला एकाही महाराष्ट्रातल्या मुलीनं पसंत केलं नाही बरं का दशरथजी. वैतागलं. मग आनेगावच्या मारुतीची प्रार्थना करू लागला. आता कोण्या कामासाठी मी पाहला, चांदीचा मारुती आपला आहे ना. 12 वर्ष हनुमानजीची प्रार्थना. अरे कोण्या कामासाठी बोंदर बाबा, कोण्या कामासाठी, कोण्या देवाकडे वशिला, हे तर डोकं ते शेंदूर लावून बसलं. हे तिथं कधी करशील लग्न माझे. बरं 12 वर्ष. राम दुआरे तुम्हारा गवारे हो तनया क्या बिनु पैसारे सब सुगल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरनाया बन दे समारो तीन लोग करेगा बे भूत विजय चंड नहीं आवे महावीर जब नाम सुनावे ना से रोग हर दुर्गेरा. 12 वर्ष रे. 52 झाला आता. 52. हनुमान जी प्रसन्न झाले. क्या चाहिए? 12 साल से प्रार्थना कर रहा हूँ बाबा, मेरी शादी नहीं बनती, शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा है. बोले बेवकूफ कही के इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे? जाओ, ये माल राम के दुकान में मिलता है. हे राम प्रभूकडे आलं. निलांबुद श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारु चापम नमामि रामेम रघुवंशनाथम. राम प्रसन्न. क्या चाहिए? शादी बना दो. जाओ, हो जाएगी शादी. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले शेठजी. बिना हुंड्याचं जुळलं, लग्न उरकलं. आता 52च्या वयात लग्न झालं. काय खुशीत आलं असेल कुमार भाऊ. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. बरं का होळंब सर, हे बायकोला घेऊन गेलं मांढार देवी जिल्हा सातारा. मांढार देवीची यात्रा. मांढार देवीच्या यात्रेमध्ये गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. काय करता तुम्ही? गोंधळ. आमचा घालावा गोंधळ वाजवू हरिनाम संबळ. खर्च काय आहे? फक्त जेवण द्या. किती लोक? 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ. बरं जेवण काय पाहिजे? काम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वरा. गोंधळ कुठं करणार? विठूचे रावळे तिथे तुकड्याचा गोंधळ. गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे. अरे गर्दी झाली शेठजी, चंगराचंगरी झाली. 2:30 वाजता याची बायको हरवली. कुमार भाऊ, बायको येडपटच होती. 52च्या वयात कशी मिळाली? येडी हळद. आपलं ते पा 2:45ला हरवली बायको. आणि हे 3 वाजल्यापासून ज्याच्या त्याच्या जवळ जत्रेत रडतं. माझी बायको दिसली का? माझी बायको दिसली का? माझी बायको. लोक काय बायको बघायला आली का जत्रा बघायला? 15 दिवस बिना चपलाचं जिल्हा सातारा पिंजून काढला रे भाऊ. बायको नाही सापडली. रडत 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 हे रामचंद्र प्रभुकडे आलं. क्यों रोता बेटा? आपकी असीम कृपा से मेरी शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी को साथ लेकर जतरा देखने गया था. कहाँ गया था रे? जी मांडार देवी. मांडार देवी को क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? अरे मांडार देवी क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी प्रभु. 3 बजे कहाँ चली गई तलाश नहीं लग रहा.
इतनी दया करो, मेरे पत्नी का तलाश करो। राम जी बोले, बेवकूफ़ कहीं के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने मारोत राव को क्यों भेजता बे? जाओ, ये माल बजरंग बली की दुकान में मिलता। ब्रह्मदेव म्हणाले, का रावणा मीच मरतो, दुसरं काय माग? मग हम काहू के मर? अरे नाही, दुसरं माग. माणूस वानराकडून नाही तर नराकडून मरण, तथा असतो. मग नंबर कुंभकर्णाचा. ते इंद्रपद मागणार सर्वांनी सरस्वतीला प्रार्थना. सरस्वतीने इथं वजन टाकलं जिभेवर, जिभच उचले ना. काय पाहिजे? काय पाहिजे? निद्रापद. जा झोप मग. सारद प्रेरी तासुमती फेरी माग निध मास षटकेरी. मग नंबर बिभीषणा, तुला काय पाहिजे? ते माग येऊ भगवंत पद कमला, मला अनुराग, मला जन्मोजन्मी प्रभूची सेवा पाहिजे. बरं का शेठजी, तिघा भावांना तपश्चर्या, तिघा रावणास मिळाले. पहिल्यांदा रावणानं काय केलं? सावत्र भावाचा खजिना लुटला कुबेराचा. इथून सुरुवात आहे. रामायण हे याच्यात हा फरक आहे. राम 14 वर्षे तपाला गेला तर भरत 14 वर्षे नंदीग्रामात तपाला. हे सावत्र भाऊ. आणि यानं पहिल्यांदा आपल्या भावाचाच खजिना लुटला. नागकन्यांचं अपहरण केलं. लंकेत राज्य प्रस्थापित केलं. लंकेची लांबी रुंदी किलोमीटरमध्ये सांगायची 360 किलोमीटर. 30 योजन लंका लांब होती, 30 योजन रुंदी आहे. 30 बाय 30 योजन. त्यावेळेला अयोध्या नगराची लांबी रुंदी 12 बाय 3 आहे. पुराण काळामध्ये 12 योजन अयोध्या लांब होती, 3 योजन रुंदी होती. 12 किलोमीटरचा योजन होतो. 144 किलोमीटर त्या नगराची लांबी अयोध्येची. आणि 36 किलोमीटर रुंदी पुराण काळात. नवीन वाटायचं काही कारण नाही. आता मुंबई 100 किलोमीटर आहे लोणावळ्यापासून लागली समुद्रापर्यंत. आता 2024 मधली गोष्ट. मग तेव्हा 30 बाय 30 म्हणजे 360 किलोमीटर लांब, 360 किलोमीटर रुंद लंका. 4 द्वारा आहे. 3 द्वारावर पहारेकरी आहे. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. फक्त उत्तर द्वारावर पहारेकरी ठेवले नाही. याचं कारण सांगतो मी. उत्तरेकडे समुद्र आहे. आपल्यापासून लंका दक्षिणेकडे आहे. म्हणजे लंकेपासून भारत उत्तरेकडे आहे. दिशेच्या दृष्टीनं चाललंय आपलं. आणि समुद्रातून कोणी कोणत्याही शत्रूचा धोका नाही म्हणून इकडे प्रहारेकरी नाही. प्रहारेकरी 3 महाद्वारात आहे. त्याच्यात फरक आहे. जास्त धोका तिथं 10 लाख प्रहारेकरी ठेवले दक्षिण द्वारात. पश्चिम द्वारामध्ये 1 लाख आहे आणि पूर्व द्वारामध्ये 10,000 राक्षसांचा प्रहार आहे. म्हणून समुदाय गाडा राक्षसांचा. आणि एवढे राक्षस ठेवण्याचं कारण, पहारेकरी ठेवण्याचं कारण, लंका सोन्याची आहे ना. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. 7 कोटी सोन्याची घरं आहे शेठजी. 10 ग्रामला 65,000 भाव आहे कुमार भाऊ. कार्यक्रम संपल्यावर दशरथजी घरी जाणे आणि 7 कोटी सोन्याच्या घराचा 10 ग्रामचा हिशोब 65,000 आणि 7 कोटी घरांचा हिशोब करणे मेंदू बंद पडल भारताचे. शेठजी 1 तोळ्यावालं दचकू उठत. एवढा कडेकोट बंदोबस्त त्याच्यामुळे आहे. सोन्याची आहे. सोनेवाले सोना नाही. कळते वाटते तुम्हाला. सोनेवाले सोना नहीं, सोए तो सोना चले जाएगा. सोने वाले